हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको, महाडिस्कॉम, केडीएमसी साठी आपण एलडीसी, यूडीसी, डीएम अकाउंटंटची जी ऑडिटरची पोस्ट आहे याच्यामध्ये इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 चा जो आपला टॉपिक आहे त्याचा फर्स्ट युनिट आपण बघत आहे, नेचर ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स. ठीक आहे, ही एक नवीन सिरीज आपण स्टार्ट करत आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 ची. याच्यामध्ये मिनिमम 9 ते 10 टॉपिक्स आहेत जे आपल्याला कव्हर करायचे आहे. त्याचे आपण इथे 25 एमसीक्यूज कव्हर करणार आहे. ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. जर तुमचे लाईक्स असणार व्हिडिओला तेव्हाच आपण ही सिरीज कंटिन्यू करू शकणार, अदरवाईज नाही. त्याच्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा जेणेकरून मी कंटिन्यू तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवू शकणार. ठीक आहे, त्याच्यानंतर लवकरात लवकर मी पोस्ट तुम्हाला व्हिडिओचा जो टाईम आहे आपला, ठीक आहे, टाईम प्लॅन जो आहे तो मी लवकरात लवकर पोस्ट करणार की कोणत्या टाईमाला कोणता व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे. लवकरात लवकर नवीन सिरीज आपण जशा आपण मागे बघितल्या होत्या तशाच ज्या सिरीज आपण नाही स्टार्ट केल्या तर त्या मी आता स्टार्ट करत आहे जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. त्याच्यामधलं आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 चे 25 क्वेश्चन्स आपण सिरीज इथे घेत आहे, ज्याच्यामध्ये कम्प्लीट 25 क्वेश्चन्स आपण इथे सॉल्व्ह करणार आहे कन्सेप्ट वाईज. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया आपण. फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ बघा, युनिट 1 चा नेचर ऑफ कॉन्ट्रॅक्ट. तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे, ॲन ॲग्रीमेंट एन्फोर्सेबल बाय लॉ इज अ, कायद्याने अंमलात आणला येणारा करार म्हणजे कोणता? तर बघा ऑप्शन आहे तो फर्स्ट प्रॉमिस, कॉन्ट्रॅक्ट, ऑब्लिगेशन अँड लॉफुल प्रॉमिस. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट इज अन ॲग्रीमेंट एन्फोर्सेबल बाय द लॉ. सेकंड, अ वॉइड ॲग्रीमेंट इज, शून्य करार म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट व्हॅलिड बट नॉट एन्फोर्सेबल, सेकंड नॉट एन्फोर्सेबल बाय लॉ, थर्ड एन्फोर्सेबल ॲट ऑप्शन ऑफ वन पार्टी अँड फोर्थ एन्फोर्सेबल ॲट ऑप्शन ऑफ बोथ पार्टीज. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, नॉट एन्फोर्सेबल बाय लॉ. कायद्याने अंमलात न येणारा त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे इथे, वॉइड ॲग्रीमेंट. नेक्स्ट थर्ड, अ कॉन्ट्रॅक्ट विच सीज टू बी एन्फोर्सेबल बाय लॉ इज, जो करार कायद्याने अंमलात येत नाही असा होतो तो म्हणजे कोणता करार? तर बघा ऑप्शन आहे वॉइड, व्हॅलिड, इल्लीगल अँड वॉइडेबल. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट वॉइड. करेक्ट आन्सर काय आहे इथे, वॉइड. ओके, नेक्स्ट फोर्थ, अ वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट इज, रद्द करता येणारा करार म्हणजे कोणता? तर बघा ऑप्शन आहे नॉट एन्फोर्सेबल ॲट ऑल, सेकंड एन्फोर्सेबल ॲट ऑप्शन ऑफ वन पार्टी, थर्ड वॉइड फ्रॉम बिगिनिंग अँड फोर्थ एन्फोर्सेबल ओनली वेन बोथ ॲग्री. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, एन्फोर्सेबल ॲट ऑप्शन ऑफ वन पार्टी. एका पक्षाच्या इच्छेनुसार जो करार असतो त्यालाच म्हणतो आपण वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट. नेक्स्ट फिफ्थ, अ पर्सन बिकम अ प्रॉमिस वेन, प्रस्ताव कधी बनवता वचनात बदलतो? तो बघा ऑप्शन आहे फर्स्ट इट इज साइन, सेकंड इट इज कम्युनिकेटेड, थर्ड इट इज एक्सेप्टेड अँड फोर्थ इट इज मेड इन रायटिंग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इट इज एक्सेप्टेड, तो स्वीकारला जातो तेव्हा. नेक्स्ट सिक्स, अन ॲग्रीमेंट कन्सिस्ट ऑफ, करारामध्ये काय असते? तर बघा ऑप्शन आहे ओनली ऑफर, सेकंड ओनली प्रॉमिस, थर्ड प्रॉमिस प्लस कन्सिडरेशन अँड फोर्थ कन्सेंट ओनली. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, प्रॉमिस प्लस कन्सिडरेशन, वचन व प्रतिफळ. नेक्स्ट सेवन्थ, कम्युनिकेशन अँड एक्सेप्टन्स इज कम्प्लीट अगेन्स्ट द प्रपोजल वेन. ठीक आहे, प्रस्तावकासाठी स्वीकृतीची माहिती पूर्ण होते जेव्हा. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट वेन पोस्टेड, सेकंड वेन रिसिव्ड, थर्ड वेन साइन अँड फोर्थ वेन स्पोकन. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट वेन पोस्टेड, पाठवली जाते तेव्हा. नेक्स्ट एट, कम्युनिकेशन ऑफ ऑफर इज कम्प्लीट वेन, प्रस्तावाची माहिती पूर्ण होते जेव्हा. फर्स्ट ऑप्शन आहे बघा वेन सेंट, सेकंड वेन पोस्टेड, थर्ड वेन रिसिव्ड बाय ऑफरी अँड फोर्थ वेन साइन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड वेन रिसिव्ड बाय ऑफरी, समोरच्या व्यक्तीला मिळते तेव्हा. नेक्स्ट नाइन, अ काउंटर ऑफर रिझल्ट इन, प्रति प्रस्तावामुळे काय होते? तर बघा ऑप्शन आहे एक्सेप्टन्स, सेकंड क्रिएशन ऑफ न्यू ऑफर, थर्ड रिजेक्शन ऑफ ओरिजिनल ऑफर अँड फोर्थ बाइंडिंग कॉन्ट्रॅक्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, रिजेक्शन ऑफ ओरिजिनल ऑफर, मूळ प्रस्ताव नाकारला जातो. नेक्स्ट 10, अ जनरल ऑफिसर इज मेड टू, सामान्य प्रस्ताव कोणासाठी केला जातो? तर बघा ऑप्शन आहे अ स्पेसिफिक पर्सन, सेकंड अ ग्रुप ऑफ पर्सन,
थर्ड अ पब्लिक ॲट लार्ज अँड फोर्थ गव्हर्नमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड पब्लिक ॲट लार्ज, सर्वसामान्य जनतेसाठी. नेक्स्ट 11 वॉइड अब इनिशियो मीन्स. वॉइड ab इनिशियो म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे वॉइड फ्रॉम बिगिनिंग, सेकंड वॉइडेबल लेटर, थर्ड पार्टिशली व्हॅलिड अँड फोर्थ व्हॅलिड टिल रिवोक. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट वॉइड फ्रॉम बिगिनिंग, सुरुवातीपासून शून्य. नेक्स्ट 12 सायलेन्स इज. शांत राहणे हे काय असते? तर बघा ऑप्शन आहे एक्सेप्टन्स, सेकंड नॉट एक्सेप्टन्स, थर्ड काउंटर ऑफर अँड फोर्थ रिवोकेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड नॉट एक्सेप्टन्स, स्वीकृती नसते. नेक्स्ट 13 कन्सिडरेशन मस्ट मूव ॲट द डिझायर्ड ऑफ. प्रतिफळ कोणाच्या इच्छेनुसार असावे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रॉमिसी, सेकंड प्रॉमिसर, थर्ड पार्टी अँड फोर्थ लॉ. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड प्रॉमिसर, वचन देणाऱ्यानुसार. नेक्स्ट 14 अ कॉन्ट्रॅक्ट मेड बाय कंडक्ट इज कॉल्ड. कृतीने बनलेला करार म्हणजे? तर बघा ऑप्शन आहे एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट, इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट, क्वाझी कॉन्ट्रॅक्ट अँड लीगल कॉन्ट्रॅक्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट, सूचित करार. नेक्स्ट 15 अ कॉन्ट्रॅक्ट विदाउट कन्सिडरेशन इज. प्रतिफळाशिवाय करार म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे व्हॅलिड, वॉइड, वॉइडेबल, एनफोर्सेबल. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड वॉइड, मीन्स शून्य असतो. तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन्स थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज डायरेक्टली मिळून जाणार. आणि व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा. तसंच PDF अवेलेबल आहे, अकाउंट्स ऑल इन वन किंवा सेपरेट PDF ज्यांना पण पाहिजे असेल ट्रान्सपोसाठी, महाडिस्कॉम किंवा KMDC साठी, तर सर्व PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून तिथनं तुम्ही PDF परचेस करू शकता. नेक्स्ट 16 विच इज नॉट इसेन्शियल फॉर व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. खालीलपैकी कोणती बाब वैध करारासाठी आवश्यक नाही? तर बघा ऑप्शन आहे लॉफुल ऑब्जेक्ट, सेकंड फ्री कन्सेंट, थर्ड रिटर्न ॲग्रीमेंट अँड फोर्थ कॅपॅसिटी टू कॉन्ट्रॅक्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रिटर्न ॲग्रीमेंट, मीन्स लेखी करार. नेक्स्ट 17 अ कॉन्ट्रॅक्ट विथ द मायनर इज. अल्पवयीन व्यक्तीबरोबरचा करार म्हणजे कोणता? तर बघा ऑप्शन आहे व्हॅलिड, सेकंड वॉइड ab इनिशिएटिव्ह, वॉइडेबल अँड एनफोर्सेबल. तर करेक्ट आन्सर आहे वॉइड ab इनिशिएटिव्ह, मीन्स सुरुवातीपासून शून्य, त्यालाच म्हणतो आपण मायनर. नेक्स्ट 18 अ कॉन्ट्रॅक्ट मेड फॉर इलिगल पर्पज इज. बेकायदेशीर उद्देशासाठी केलेला करार काय असतो? तर बघा ऑप्शन आहे व्हॅलिड, वॉइड, वॉइडेबल अँड लीगल. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड वॉइड, मीन्स शून्य असतो. नेक्स्ट 19 रिवोकेशन ऑफ ऑफर कॅन बी मेड. प्रस्ताव रद्द करता येतो केवळ. बघा ऑप्शन आहे आफ्टर एक्सेप्टन्स, सेकंड बिफोर कम्युनिकेशन ऑफ एक्सेप्टन्स, थर्ड आफ्टर कॉन्ट्रॅक्ट इज फॉर्म अँड फोर्थ नेवर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड बिफोर कम्युनिकेशन ऑफ एक्सेप्टन्स, स्वीकृतीची माहिती पूर्ण होण्यापूर्वी. नेक्स्ट 20 ई कॉन्ट्रॅक्ट इज क्रिएटेड बाय. ई करार तयार केला जातो. तर बघा ऑप्शन आहे वर्बल ॲग्रीमेंट, रिटर्न डॉक्युमेंट्स, इलेक्ट्रॉनिक मीन्स आणि त्याच्यानंतर फेस टू फेस मीटिंग. तर करेक्ट आन्सर आहे इलेक्ट्रॉनिक मीडियम, मीन्स इलेक्ट्रॉनिक माध्यमातून. ठीक आहे. नेक्स्ट 21 कॉझी कॉन्ट्रॅक्ट अरायझेस. कॉझी करार निर्माण होतो. तर बघा ऑप्शन आहे फ्रॉम ॲग्रीमेंट, फ्रॉम कंडक्ट, थर्ड बाय लॉ अँड फोर्थ फ्रॉम ओरल डिस्कशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड बाय लॉ, कायद्याद्वारे. ठीक आहे. नेक्स्ट 22 एक्झिक्युटरी कॉन्ट्रॅक्ट इज वन वेअर. अधुरा करार म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे बोथ पार्टीज हॅव परफॉर्म, सेकंड वन पार्टी हॅज परफॉर्म, थर्ड नायदर पार्टी हॅज परफॉर्म अँड फोर्थ नो प्रॉमिस एक्झिस्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड नायदर पार्टी हॅज परफॉर्म, कोणीही अंमलबजावणी केलेली नाही. नेक्स्ट 23 कम्युनिकेशन ऑफ रिवोकेशन इज कम्प्लीट अगेन्स्ट द पर्सन टू होम इट इज मेड. रद्द करण्याची माहिती संबंधित व्यक्तीविरुद्ध पूर्ण होते. बघा ऑप्शन आहे वेन पोस्टेड, वेन रिसिव्ड, वेन साइन अँड वेन सेंड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड वेन रिसिव्ड, मिळाल्यावर. नेक्स्ट 24 स्टँडिंग ऑफर मीन्स. स्टँडिंग ऑफर म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे वन टाइम ऑफर, कंटिन्युइंग ऑफर, रिवोक ऑफर अँड रिजेक्टेड ऑफर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कंटिन्युइंग ऑफर, चालू राहणारा प्रस्ताव.
नेक्स्ट 25, अन इलिगल ॲग्रीमेंट इज, बेकायदेशीर करार म्हणजे काय? व्हॅलिड, वॉइड, वॉइडेबल, एन्फोर्सेबल. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, वॉइड मीन्स शून्य असतो. ठीक आहे. तसंच बघा, अकाउंट्स ऑल इन वन PDF अवेलेबल आहे, मॉक टेस्ट PDF अवेलेबल आहे, टॅली कम्प्युटराइज अकाउंटिंग PDF अवेलेबल आहे, रिव्हिजन बेस्ड PDF अवेलेबल आहे आणि फॉर्म्युला अँड PDF बेस्ड प्रॉब्लेम बेस्ड PDF आहे. ज्यांना पण ह्या PDF हव्या असतील, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही इथनं परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.